लोकांच्या जीवावर बेतणार आहे. त्या अनुषंगाने काल तिथे भला मोठा दगड पडून अतिशय म्हणजे वाईट नशीब बलवंत म्हणतात घरातील 4 माणसं वाचली, नाही तर आज तिथे माळींसारखी परिस्थिती झाली असती यात दुमत नाही. कारण अजूनही जी माती काढली गेली आहे त्याच्यावर 3 त्याच साईजचे दगड आहेत आणि आजच्या घडीला तिथे पूर्णपणे दलदल झालेली आहे. तिथे कुठचीही यंत्रणा जाऊ शकत नाही, जेसीबी जाऊ शकत नाही किंवा पोकलेन्स जाऊ शकत नाही. ती परिस्थिती भयंकर. भविष्यात त्या तिथल्या वाडीची, तिथल्या कुटुंबाची आणि त्या दगडांची जबाबदारी कोण घेणार हे प्रशासनाने जाहीर करावं. हा पहिला मुद्दा आहे की आम्ही जर एक लोक तुम्हाला सांगतोय की बाबा तुम्ही आपत्ती माझ्या मतदारसंघात मिटिंग लावते जेणेकरून माझा मतदारसंघ हा संवेदनशील आहे. कारण त्या ठिकाणी नदी किनाऱ्यापासून संपूर्ण डोंगर भाग असल्यामुळे वाळूचं उत्खनन होतं, काही गोष्टीमध्ये खच आपोआप काही भागे खचले जातात. त्या अनुषंगाने आम्ही सूचना केली. त्यानंतर जो कॉन्ट्रॅक्टर आहे ते माझ्याकडे मोडक म्हणून त्यांची तक्रार दिली की अशी घटना घडलेली आहे, आम्हाला न विचारता त्यांनी मातीचं उत्खनन केलेलं आहे. त्यानंतर मी संबंधित कार्यालयांच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला की बाबा असा विषय आहे आणि त्यांनी असं केलं आहे. तर त्यानंतर तिथे आपले तलाठी आहेत मयेकर, मी ते कंप्लेंट केल्यानंतर ते आले. त्यानंतर त्यांनी त्याचं पोकलँड जेसीबी जप्त केला, ट्रॅक्टर जप्त केला, तहसीलदारमध्ये आणून लावलं आणि परत काय गोलमाल केला तो काय माहित नाही आणि तो परत बाहेर काढून घेऊन गेले. ही घटना घडल्यानंतर चेनवनमध्ये असाच भाग घडला की तिथे परबमन आमचे शेतकरी आहेत, त्या तोच कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी त्याने काम घेतलं आणि ज्या ठिकाणी बंधाऱ्याला माती टाकायची तो बंधारा सोडून त्याने लोकांच्या शेतात माती टाकली. त्याच्यामुळे आज ते शेतकरी तिथे शेतीपासून वंचित राहिले. आणि ज्यावेळी मी कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना विचारायला गेलो की बाबा तुम्ही काम कधी करणार, ती माती कधी काढणार, तेव्हा कार्यालयांच्या अधिकाऱ्यांचं मला असं उत्तर आलं की तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे ना तो खूप मोठा माणूस आहे, तो राष्ट्रीय पक्षांना देणगी देतो, त्याच्यामुळे आमचे काय हात तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, तो करेल त्यावेळी काम होईल. म्हणजे ते आम्ही काय त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकू शकत नाही. त्यानंतर मी कलेक्टरना पत्र दिलं, सन्माननीय पालकमंत्र्यांना पत्र दिलं की अशी घटना आहे आणि ती माझ्याकडे पुरावे आहेत त्या गोष्टीचे की अशी घटना आणि अशी घटना घडलेली आहे. भविष्यात जर ह्याच्यावर उपाययोजना नाही झाली तर ते पुरं जी मुरतळ वाडी आहे आमची ती जमीनदस्त होऊ शकते आणि माळीमसारखी अवस्था होऊ शकते. परत त्यानंतर मी आणि ग्रामसेवक एकंदरीत त्या विषयाची सरपंच आणि ग्रामसेवकांचा म्हणजे काय विषय नाही, जो काय खर्च करायचा तो महसूल नाही किंवा आपत्ती व्यवस्थापन करायचं, त्यांनी त्याला उत्तर दिलं कोणी ग्रामसेवकाने. पण त्या ठिकाणी त्याला भेटीत धरलं. आणि दुसरी ठिकाणी आमचे निलेश अनंत बंगे जे वालावल बंगेवाडीत राहतात, म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा डोंगर खचलेला आहे त्यामुळे तुम्ही स्थलांतरित व्हा. तुम्ही त्यांना सांगताय स्थलांतरित व्हा, पण त्यांची राहायची व्यवस्था, त्यांची खाण्याची व्यवस्था कोण करणार? म्हणजे धमकीचंच पत्र आहे हे कुडाळच्या तहसीलदाराकडून होत आहे. हे प्रकार कुठेतरी कुडाळचे तहसीलदार चुकीचे करतायत जेणेकरून ते तहसीलदार मध्ये तुम्ही न्यायदंडकारी आहात, लोक तुमच्याकडे आशेने बघतात कुठच्याही गोष्टी. तर मग त्या हिशोबाने तुम्ही लोकांशी वागा, लोकांना धमकी वगैरे अशी नको द्यावं पत्र. जे काही गोष्टी आहेत ते कुडाळच्या तहसीलदार चुकत आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण माझा स्वतःचा एक अनुभव आहे की मी स्वतः माझी केस 155 2025 मध्ये दिली, 2025 मध्ये ती मला काल त्याचं पत्र की तुमची आम्ही वर्ग 1 जमीन केलेली आहे. म्हणजे 1 वर्ष जर माझ्यासारखे जिल्हा परिषद सदस्य लागत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय, हे काहीतरी कुठेतरी प्रशासनात एक वेगळ्या पद्धतीने हे चाललेलं आहे. त्यासाठी मी गप्प नाही बसणार हे सांगतो. म्हणजे बाबा मी गप्प बसणार नाहीये मुळात. कारण यासाठी जो प्रकाश मेंगाणीहून आहे कॉन्ट्रॅक्टर, तो जो मोठा मंत्री आहे ना त्याच्या विरोधात मी उद्या पोलीस स्टेशनला रजिस्टर कंप्लेंट देणार आहे. ह्याच्यामुळे भविष्यात लोकांची घरं उद्ध्वस्त होणार आहे. एक दुसरा विषय, हे जे कोण महसूलचे अधिकारी आहेत ज्यांनी कोणी साठे लोटे केले त्यांच्याविरुद्ध मी एसीबीकडे तक्रार करणार आहे आणि मी थांबणारा म्हणत नाही. कारण ही लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तसाच प्रश्न आपल्या चेनवून टुमरेवाडीमध्ये घडलेला आहे, त्याचं पण मी आपत्ती व्यवस्थापन प्रयत्न केली. आणि जे रस्त्यावरती दगड काढले, माती काढली आहे, भविष्यात पाऊस 5% सुरू झालाय. आता भविष्यात ज्यावेळी पाऊस सुरू होईल तिथली परिस्थिती काय वेळ सांगता येत नाही. त्याच्यामुळे ही गोष्टी गांभीर्याने घेण्याची आणि ते न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा गप्प राहणार.